श्रोतेहो नमस्कार. कला ही केवळ मनोरंजनाचे साधन नसून समाजाला विचार देणारे एक प्रभावी माध्यम आहे. मेहनत, जिद्द, सातत्य आणि आपल्या कलेप्रती असलेली निष्ठा यांच्या बळावर यशाचे शिखर गाठणारे अनेक कलाकार आपल्याला प्रेरणा देत असतात. आज आपण अशाच एका गुणी आणि बहुआयामी कलाकाराशी संवाद साधणार आहोत. रंगभूमी, एकांकिका, चित्रपट आणि वेब सिरीज अशा विविध माध्यमातून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या अभिनेत्री सौ सुप्रिया प्रभू मिराशी यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज त्यांच्या कला प्रवासातील संघर्ष, यश आणि अभिनयाविषयीचे विचार जाणून घेणार आहोत. चला तर मग भेटूया अभिनेत्री सौ सुप्रिया प्रभू मिराशी यांना. सुप्रिया मॅडम, आकाशवाणी सिंधुदुर्गनगरी केंद्राच्या स्टुडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत. नमस्कार. नमस्कार मॅडम, प्रत्येक कलाकाराच्या प्रवासाला एक सुरुवात असते. आम्हाला सांगा, कला क्षेत्राकडे वळण्याची प्रेरणा आपल्याला कुठून मिळाली? आपल्याला या कलेची आवड कशी निर्माण झाली? म्हटलं तर घरातूनच, कारण माझी मोठी बहीण पूर्वी नाटकात काम करायची, म्हणजे स्थानिक, आणि तो काळ बराच मागचा आहे की तेव्हा मुलींना बाहेर जायला अशी संधीच नसायची किंवा परमिशन नसायची. तर त्या काळात आमच्या महिला मंडळाचं देवगडच्या आमच्याच सरांनी नाटक बसवलं होतं. रानडे सर म्हणून मला चित्रकला शिक्षक होते, ते दिग्दर्शन करायचे आणि त्यांनी ते नाटक बसवलं होतं सगळ्या बायकांना घेऊन. आणि तरी सांगू का, एक त्या 75-76च्या दरम्यान, म्हणजे आजच्या सारखा प्रगत काळ नव्हता तो. आणि त्यावेळेला चंद्रकांत सूर्यकांत मांढरे यांची भाची, जे देवगडला होते स्टेट बँकेचे मॅनेजर माळवदे साहेब, त्यांची बायको, तर त्यांनी पोलिसाचा रोल केला होता. म्हणजे त्या मामांकडून त्यांनी स्वतः पोलीसचा ड्रेस शिवून आणला कोल्हापूरला जाऊन, आणि त्या काळात पोलीसचा ड्रेस घालून त्या बाई स्टेजवर आल्या होत्या. माझ्या बहिणीने वकिलाची भूमिका केली होती आणि तिला, मला वाटतं तिथे रानडे वकील म्हणून आहेत, दुसरे रानडे, हे रानडे वेगळे, तर त्या वकिलांचा पूर्ण तो पेहराव घालून माझ्या बहिणीने स्टेजवर एंट्री केली होती. आणि म्हणजे त्या काळात बायका पण हे करू शकतात. तेव्हा टीव्ही नव्हते, काही नव्हतं, फक्त रेडिओचा जमाना होता. आणि त्या वेळेला ती प्रेरणा मला तिथून मिळाली की ताई करते म्हणजे मला पण करायला हरकत नाही. आणि मग शाळेत मला संधी मिळाली. मग बाई कधी नाच करायला सांगायच्या, एखादा उतारा असतो ना धाड्यात, पंपूशेट किंवा असे, तर ते वाचन करायचं. अभिवाचन म्हणजे काय माहित नव्हतं, पण आम्हाला तेव्हा ते वाचन बाईंकडून शिकून घ्यायला मिळालं की असं वाचायचं असतं नाटकाचं. मग आता कोण पोपट म्हणाला, आता कोण पंपूशेट म्हणाला, आता कोण भटजी बोलला, मग त्यांच्या आवाज हे आम्हाला बाईंकडून कळलं. आणि मग आम्ही घरात पलंग असतो ना, मोठा डबल बेडचा पलंग लाकडी, तर मी, माझा धाकटा भाऊ, असे आम्ही ना ते पेहराव करायचे, घरातलं धोतर साड्या काय मिळतील ते घेऊन. आणि मग घरातच आमची नाटकं सुरू झाली, पंपूशेटचं किंवा काय जे असेल ते. आणि ती एक सुरुवात म्हणूया आयुष्यातली नाटकाची आणि अभिनयाची आवड निर्माण झाली. आणि माझ्या बाई शाळेतल्या करून घेणाऱ्या, आणि घरातल्याने आमचा कधी विरोध नाही केला, त्याच्यामुळे ते जमलं. बरोबर. मॅडम, आपण कविता लेखनातही सक्रिय आहात. कविता लिहिण्याची आवड कशी निर्माण झाली? आपल्या कवितांचे मुख्य विषय कोणते असतात? विषय अमुक एक असं नाही सांगता येणार, पण कविता कशी माहिती, आमच्या घरात संगीत असल्यामुळे गाण्याची आवड, गाणं आपोआप म्हणजे साहित्य ती कविताच असते. जेव्हा मला 9वी-10वीला एक इंदिरा संतांची कविता होती, लेकुरवाळा फणस म्हणून, असं म्हणजे पूर्ण झाडाला लगडलेले फणस, ते मला खूप भावलं होतं की अरे, फणसावर पण कविता लिहू शकतात. मग त्याच्यावरून मी, आमच्या घरात संगीताचं वातावरण ना, मग मी संगीत सहवास म्हणून ती तेव्हा कविता लिहिली होती की जरी वेढले अभ्यासाने या गाण्यांची मजला सोबत, आवडणारा सूर बरसतो आरो हातुनी मजवर अविरत. अशी ती सुरुवात, पहिली कविता माझी संगीतावर लिहिली गेली. आणि मग काय जमत गेल्या तशा मी वेगवेगळ्या विषयाने, आता अनेक वेळा प्रासंगिक लिहून होतं. म्हणजे एकदा मुंबईला एका भागात छोट्या मुलीवर बलात्कार झाला होता, आणि त्यावेळेला जे काय सुचलं मला, टीव्हीवरची बातमी बघून जी कविता सुचली की सगळी आत्ता पाठ नाहीये, पण ती मुलगी जी व्यथा मांडते आईकडे, आई मला ड्रायव्हरच्या आणि काकांच्या आणि कोणाच्या जीवावर सोडून तू नको जाऊस, की मी शाळेत नुसतं पोचवणं एवढं नाही, मला अजून काहीतरी त्रास होतो. ही वेदना मी त्या कवितेतून मांडली होती. आणि ती मला TV 9 मराठीने वाचायला दिली होती. घरात व्हिडिओ शूटिंग करून त्यांनी ती दाखवली आपल्या चॅनेलवर. म्हणजे तो सक्सेस वेगळा आहे की प्रासंगिक म्हणून नाही, तो प्रसंग विदारक होता तरी सुद्धा ती कविता म्हणून पुढे गेली का तर मी प्रासंगिक लिहू शकले. तर असा कवितेचा प्रवास खूप आहे. म्हणजे घरातली भांडणं असतील, कुणाचं चांगलं असेल, कुणाला शुभेच्छा द्यायच्या वाढदिवसाच्या कसल्या, किंवा एखादा निसर्ग. आता परवाच मी एक लिहिली की एक मोठंच्या मोठं सावली देणारं झाड, ज्या झाडाच्या छायेखाली एक झोपडी सुद्धा होती, ते झाड काही माणसांनी तोडलं.
त्या झोपडीवरची सावली गेली, घरातल्यांचा आसरा ताप म्हणजे तप्त झाला. आणि म्हणजे ज्या कोणी ते रोपटं लावलं होतं कधी काळी, एवढा विशालकाय वृक्ष तुम्ही कसा 2 हाताने तोडला, आणि त्याच तोडलेल्या फांदीच्या सावलीखाली तेच मजूर जेवायला बसले होते. हे किती भयानक आहे. म्हणजे आज एक तर निसर्ग वाचला नाहीये, माणसानीच त्याचा घात केलाय. त्याचा दुष्परिणाम आज आपण भोगतोय. आज बघा, अजून पाऊस नाहीये, मृगाचा पाऊस नाही, सगळं वातावरण बदललंय. कोणी माणसानेच घात केलेत ना. मग झाडं लावायची, नुसती झाडं लावायची म्हणजे पर्यावरण दिनाला नुसती झाडं लावायची, 4 फोटो काढायचे, नंतर त्या झाडांना पाणी कोण घालतं? मग ते तुम्ही शाळेच्या विद्यार्थ्यांना का नाही सांगत, बाबा 2 बाटल्या घे, एक तुझी प्यायची आणि एक त्या झाडाला रोज घाल. द्या ना सगळ्या विद्यार्थ्यांना एक झाड वाटून द्या. ती मुलं आवडीन पाणी घालतील आणि ते झाड तरी वाढेल. बरोबर. आपण हे करत नाही. निसर्ग म्हणून, आणि तो निसर्ग पर्यावरण दिन काय तो 5 जून म्हणून आपण फक्त झाडं लावतो, फोटो काढतो, घरी जातो. हे करायला नकोय. ग्लोबल वॉर्मिंग आणि हे सगळं जे काय चाललंय ना, ते आपणच कारण आहोत त्याला. सिमेंटची जंगलं, सगळीकडे बिल्डिंग झाल्यात, तापाताप झाले, सिमेंट तापलं की घर तापतं. आता पंखा लावला तरी वारा गरम यायची हिंमत नाही, अशी आजची अवस्था आहे. त्यामुळे हे सगळं बघायला पाहिजे पुढे, नाही तर खूप धोके आहेत. हो हो, बरोबर. तर त्याच्यावर कविता लिहिणं हे आवड नाही, पण ती लिहून होते की कसे घात होत आहेत ते आपणच करतो. एकदम वास्तवावर तुम्ही घालाच घातला. बरोबर. मॅडम, शब्दांना भावना देणारी कविता आणि रंगमंचावरील अभिनय या 2 वेगवेगळ्या कला आहेत. कवयित्री आणि अभिनेत्री या दोन्ही भूमिका सांभाळताना आपल्याला काय अनुभव आलेत? अभिनेत्री म्हणून कोणी मोठी नसते, कवयित्री म्हणूनही मोठी नाही. आपण माणसंच आहोत. आपल्यातले ते गुण आहेत ज्याला आपण फोकस करतो. की मला कविता येते किंवा लिहिली जाते. येते म्हणजे मी अशी पेन कागद घेऊन मी आता कविता लिहिणार आहे असं मला बसून कविता लिहिता येत नाही. ती जर स्फुरली तरच मी लिहिते. तुम्हाला साहित्याचं जर आवडत नसेल, ओढच नसेल, किंवा त्याच्याबद्दल तुम्हाला काही माहिती करून घ्यायचं नसेल, तर ह्या सगळ्यापेक्षा साहित्याची जाण असणं खूप महत्वाचं आहे. साहित्याची जाण असेल तर तुम्हाला शब्दांचे अर्थ माहित होतात. शब्दांचे बरं एका अर्थाचे 10-20 शब्द असू शकतात. ते सगळे माहिती पाहिजेत. कशाच्या ऐवजी कुठला शब्द कुठे लिहिला हा जर माहितीच नसेल, एखाद दुसराच शब्द माहित असेल, तर आपण ते पुढे नेणार कसं? अर्थवाही ते करणार कसं? गाणं असो किंवा एखादा परिच्छेद तुमचा उतारा नाटकातला, तो तुम्ही देणार कसा लोकांना? लोकांच्या कानात जेव्हा तो घुसणार आहे, त्याचा मिनिंग जर तो नीट गेला नाही, अर्थ कळला नाही नीट, तर ते कसं अपील करणार आपल्याला? त्याच्यासाठी स्वतःचा साहित्याचा अभ्यास हवा. अभिनय म्हणजे तो शिकून येत नाही. एखादं साहित्य जेव्हा तुमच्या, आता मगाशी मी झाडाचं उदाहरण सांगितलं की किती वास्तवावरच घाला घातलात म्हटलं तुम्ही, काय तिथे घडलं तुमच्या डोळ्यासमोर चित्र आलं की नाही. तसं साहित्याचा जर अभ्यास असेल तर कविता असू दे, गाणं असू दे, नाटकातला उतारा असू दे, किंवा एखादी मला तक्रार तुम्हाला सांगायची असू दे, ती जर नीट कळली नाही तर उपयोग काय? मग अर्थ माहित नसतील तर ती कळत नाही. आणि अभिनेत्री म्हणाल तर जेव्हा एसटीची नाटकं बसवायचे ना, त्यावेळेला मी त्या डायरेक्टरना म्हटलं, सुहास उरणकर आहेत, आमच्या गावचेच आहेत, तर त्यांना म्हटलं, अरे बाबा मला ना मरायच्या आधी एकदा तरी तोंडाला रंग लावायला द्या. कोकणी माणसाची ती इच्छा असते, एकदा मेकअप करून आपण स्टेजवर जायचं. आणि त्यांनी खरंच दिलं. उलगुलान नावाचं एक आदिवासी समाजावरचं ते नाटक होतं आणि त्याच्यात मला छोटीशी एक भूमिका दिली. म्हणजे लेझिम घेऊन ती आदिवासी बाई नाचते आणि ते काहीतरी गाणं म्हणते. अवतान सर्वायले देवाच्या दारियचे, देवाच्या दारियचे रे बाबा, अवतान सर्वायले. मला तो आनंद मिळाला. असं गोल गोल फिरून तिथेच नाचायचं होतं आणि छान वाटलं. म्हणजे त्या वर्षी त्यांचा पहिला नंबर आला, माझ्यामुळे नव्हे, पण त्या 1 नंबर आलेल्या नाटकात मला भूमिका मिळाली, हा माझा आनंद होता. आणि मग दुसऱ्या वर्षी, तिसऱ्या वर्षी मी 6 वर्ष एसटीच्या नाटकात कणकवली ऑफिसमधून कामं केली. 6ही वर्ष मला बक्षिसं मिळाली वैयक्तिक उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून. आणि मग त्यातल्या एका परीक्षकांनी परेश मुकाशींच्या कुरूप या सिनेमामध्ये मला संधी दिली. 2 सीन होते. म्हणजे एक आनंद इंगळेंच्या बरोबर कोर्टाच्या त्या कठड्यात आणि दुसरा सीन होता एका बाई बरोबर विहिरीवर कपडे धुताना इथे कुडाळमध्ये. पण ते केलं आणि तिथून मग माझी सुरुवात झाली सिनेमात काम करायची. मलाही माहित नव्हतं, हे सगळं अकस्मात होतं, पण तो आनंदही तेवढाच अकस्मात मिळाला. बरोबर. खूप छान मॅडम. मॅडम, रंगभूमी कलाकाराला घडवते असं म्हटलं जात नाही का? नाट्यप्रयोगांमधील एखादा संस्मरणीय अनुभव आमच्या श्रोत्यांसोबत शेअर करा. मजेशीर आहे तो सांगते. म्हणजे एका ठिकाणी आम्ही गेलो होतो, खेडच होतं आणि तिथे नाटकाचा प्रयोग आमचा लागला होता. त्यावेळेला जिथून जायचं होतं ना, म्हणजे जेव्हा आपण मागच्या रंगपटातून स्टेजवर जातो, तिथली वाट इतकी छोटी होती. म्हणजे मला डायरेक्टर म्हणाले, मॅडम हैसून सुटशात ना, म्हणजे इझी जाता येईल ना? म्हटलं प्रयत्न करते. मग असं पोट आत घेऊन त्या चिलपट्टीतून बाहेर पडायचं. आणि एक कलाकार नवीन होता,
आपली प्रत्येकाची कलाकाराची प्रॉपर्टी असते. तसं मला ते पूजेचं तबक आणि काहीतरी असं होतं तांब्या पांडव, ते मी इथे मांडून ठेवलं. इथूनच जायचं, जाताना घेऊन जायचं. तो नवीन कलाकार काय करायचा, पाणी प्यायला तोच तांब्या तिकडे घेऊन जायचा. असं दोनदा मी बघितलं. मी हळूच मागच्या बाजूने गेले, डायरेक्टरकडे म्हटलं ते असं करतायत, माझी प्रॉपर्टी मिळाली नाही तर नंतर तुम्ही मला बोलायचं नाही, त्यांना सांगा माझ्या प्रॉपर्टीला कुणीही हात लावायचा नाही. बरोबर. हा, तरी सुद्धा मी बाहेर निघताना धावत आला तांब्या घेऊन. फक्त एका डोळ्याने असं बघितलं, ह्याच्या पुढे असं चालणार नाही, त्यांना बजावलं त्या नजरेतून आणि मी स्टेजवर जाऊन माझं काम केलं. पण म्हणजे हे काय असतं, ती एक शिस्त असते रंगभूमीची, की आपली प्रॉपर्टी आपण वेळावर मिळाली नाही तर तुम्ही तिथे मांडणार काय, लोकांना काय सांगणार. आणि मग डायरेक्टर मग माणूस नसतो असं झालं की कोणाच्याही बाबतीत ते आहे ठरलेलं तसंच व्हायला हवं ना. बरोबर. तर हा एक गमतीचा अनुभव. आणि दुसरं म्हणजे एका नाटकात मोठ्या शहरात, तिथे काय झालं की मी विसरले, पुढे 2 डायलॉग आहेत माझे ते, आणि मी साडी चेंज करायला गेले. मग ती माझ्या बरोबर होती, आहे ना तुमचं आता एंट्री. आई शपथ, सोडलेली साडी मी पुन्हा 20-30 सेकंदात नेसली आणि मी माझ्या टायमिंग मध्ये जाऊन माझी वाक्य बोलून मग रिलॅक्स झाले. मग दुसरा अंक. हे होतं, विसरतेपणे होऊ शकतं. पण नशीब फजिती नाही झाली. रंगत देवतेने मला सावरलं, नाटक छान झालं. आमच्या नाटकाला बक्षीस पण मिळालं सांगलीमध्ये. अच्छा, मग हा विषय तुमच्या अगदी स्मरणात राहिलाय. चांगलाच. म्हणजे चुका होतात ना, त्या चुका मुद्दाम करत नसतो आपण, चूक होते आणि त्यातून आपण शिकतो आणि घडतो. बरोबर. रंगभूमीकडून मी बरंच शिकले. महत्वाचं म्हणजे पुस्तकांपेक्षा माणसं जास्त वाचायला हवीत, हे मी रंगभूमीकडून शिकले. कारण बरोबरचे कलाकार ना सगळे तुम्हाला हवे तसे असतील असं नसतं. वेगवेगळ्या स्वभावाचे, वेगवेगळ्या प्रकृतीचे, वेगवेगळ्या विकृतीचे पण असू शकतात. त्यामुळे रंगभूमीवर मी घडले असं मी म्हणते. मॅडम, आजवर रंगभूमी, एकांकिका, चित्रपट अशा विविध माध्यमातून आपण काम करत आहात. तुम्हाला सर्वाधिक समाधान कोणत्या माध्यमातून मिळालं आणि ते का? नाटक. बाकीचे क्षेत्र वाईट नाहीत, पण नाटक अशासाठी की जेव्हा रसिक प्रेक्षक समोर असतो, आपण एकटे स्टेजवर काहीतरी बोलत असतो, एका वेळी एकच कलाकार, आणि त्याचं काम जर बरं झालं, किंवा काय, आता उदाहरण सांगायचं तर काशीनाथ घाणेकर किंवा श्रीराम लागूकर यांची एंट्री होतानाच त्यांना मनसोक्त टाळ्यांनीच त्यांची एंट्री होती. आणि सुद्धा असतील, सगळ्यांची नावं घेत नाही मी इथे. तर हा जो रिस्पॉन्स आहे ना, तो त्याच्या कामाचा असतो. बरोबर. आणि जेव्हा नाटकात रंगमंचावर आपण जेव्हा हे अनुभव घेतो रसिक प्रेक्षकांकडून, तुमचं काम छान झालं, ते टाळ्या वाजवतात, चिट्ट्या वाजवतात, एखादा कोणतरी कॉमेंट्स करतो, काही म्हणजे त्याला जे आवडतं ते बोलतो, वन्स मोर म्हणतो काही, किंवा ज्याला नाही आवडत ते मोबाईल वाजवतात किंवा बोलत बसतात, हेही आपल्याला तिथल्या तिथे लगेच कळतं आणि स्वतःला कळू शकतं माझं काम चांगलं होतंय की नाही. त्यामुळे रंगभूमीला प्राधान्य देते मी. बरोबर. राज्य नाट्य स्पर्धेपासून ते चित्रपट सृष्टीपर्यंतचा तुमचा प्रवास अनेक चढ उताराने भरलेला असेल, तर या प्रवासातून तुम्ही कोणता महत्वाचा धडा शिकलात? महत्वाचा धडा म्हणजे सगळ्या बाबतीत आपण आधी स्वावलंबी असणं गरजेचं आहे. बरोबर. याचं कारण सांगते. चित्रपट असू दे, मालिका असू देत, वेबसिरीज असू देत किंवा नाटक असू दे. उदाहरणार्थ, 9वारी साडी कोणतरी येणार आणि मला नेसवणार, तर तोपर्यंत मी बसून राहणार का उभी राहणार? तेच जर माझं मला आलं तर छान आहे ना. मी रेडी होऊन बसते. कोणतरी येणार, मग ते येणार तेव्हा मला नेसवणार. हे परस्वाधीनत्व आहे. त्यामुळे स्वाधीन असणं, स्वतःच स्वतःला करता येणं हे खूप महत्वाचं आहे. हे तर आहे, मी आधी होतेच. कारण मी 9वारी मी नेसते, मी दुसऱ्यांना नेसवते आणि मी शिवते सुद्धा. त्याच्यामुळे माझा तो प्रश्न नाही आला. पण अनेक मुली अशा आहेत, मी ज्यांना नेसवलं, अरे अशा त्या स्टॅच्यू सारख्या उभ्या राहायच्या. तुम्ही माणूस आहेत ना, कधी निर्या काढा, कधी पदराला पिन स्वतःची स्वतः लावा. इतर ते नाही तुम्हाला सांगितलंय ना त्यांनी नेसवायला. म्हटलं हे उत्तर दिलात माझ्यासाठी ठीक आहे, या उत्तरापेक्षा तुम्हाला यायला पाहिजे हे तुम्हाला वाटत नाही का? आणि मगाशी मी सांगितलं ना, एका नाटकात मी विसरले आणि मी दुसऱ्या अंकाची साडी नेसली आणि माझी अजून 2 वाक्य होती. माझं मला नेसता येत होतं. मी काही सेकंदात मी ती माझी पहिली साडी नेसून मी आले ना पुन्हा. हो, बरोबर. इन टाइम स्टेजवर आले. तर हे फार गरजेचं आहे. आणि हा धडा मी घेतला नाही, कारण मला येत होतं. पण कोणाला असं वेळ अडू नये म्हणून त्यांनी शिकून घेतलंच पाहिजे, हे शिकता येतं. हो. मॅडम, आपण गावगाता गझाली आणि नुकत्याच प्रदर्शित झालेल्या तुंबाडची मंजुळा या चित्रपटातील भूमिकेबद्दल, त्या अनुभवांबद्दल काय सांगाल? गावगाता गझाली ही माझी मालिका म्हणून पहिली होती. एकच एपिसोड होता. कुणकेश्वरच्या देवळात तो आमचं सगळं शूटिंग झालं होतं. आणि ती म्हातारी जी असते, म्हातारा मुंबईहून आलेले देवाच्या पाया पडायला, त्यांचं ते पाकिट कुठेतरी हरवतं.
आणि त्या रिक्षावाल्याचा तो काहीतरी प्रॉब्लेम असतो, त्याचं लाईटचं बिल भरायचं असतं की काय, तर ते पाकिट त्याला मिळाल्यावर त्या म्हातारीचे पैसे तो लाईट बिल भरून टाकतो आणि म्हातारीला मुंबईला जायला तिकिटाला पैसे नाही, अशी ती काहीतरी गोष्ट होती. कुणकेश्वरच्या देवळात ते सगळं शूटिंग झालं होतं आणि देवगडचे कार्लेकर, विद्याधर कार्लेकर आणि मी, आम्ही दोघांनी तो रोल केला होता. तर ती माझी पहिली मालिक. त्यावेळेला सुद्धा त्यांची होती नेसवणारी नऊवारी, पण मी म्हटलं नाही, मी माझ्या स्टाईलनी माझी मी नेसणार, आणि मी नेसली. झालं ते सगळं छान. तर तो अनुभव चांगलाच होता. म्हणजे ते पहिलं चान्स देतात ना, तो होता आणि बरं वाटलं. मग त्याच्यानंतर मला छोट्या वयाची मोठी स्वप्न ही एक मालिका मिळाली, त्याचे मी 90 एपिसोड केले. ते पण छान झालं. आणि मग सिनेमे कसे, मगाशी सांगितलं नाटकाच्या परीक्षकांनी परेश मोकाशीनं सांगितलं तुला म्हातारी मी देतो, आणि मला ते 2 सीनचा रोल मिळाला होता. कुरूप, आनंद इंगळे वकील आणि मी कोर्टाच्या कठड्यात, असा तो एक, आणि एक कपडे धुताना एका बाई बरोबर, इथे कुडाळला झालं होतं शूटिंग. तर ते झालं. त्याच्यानंतर मग 3 ऑफ अस केला बॉलिवूडमध्ये, एंट्री सरळ, की शेफाली शाह मॅडम बरोबर माझा एक 2-3 मिनिटाचा तो सीन आहे हिंदीमध्ये. स्वानंद किरकिरे होते, जयदीप अहलावत म्हणून एक हिंदी नट होते, वेंगुर्ल्याला झालं होतं शूटिंग. आणि त्या 3 ऑफ असच्याच कास्टिंग डिरेक्टरने काल मला तुंबाडची मंजुळामध्ये सिलेक्ट केलं विदाउट ऑडिशन. अच्छा. हा, युगंधर देशपांडे म्हणून आहेत आणि ऋषी मुरकर, या दोघांनी माझी निवड केली तुंबाडच्या मंजुळ्यासाठी. त्यामुळे हाही अनुभव छान होता. आणि नोव्हेंबरमध्ये पॅरालिसिस झाला होता मला. त्या आजारावर मात करून उठण्यासाठी मला ही तुंबाडची मंजुळा ही संधी मिळाली त्या दोघांकडनं. त्याच्यामुळे मी या सिनेमात आहे. म्हटली तर भूमिका तशी नगण्य आहे. म्हणजे काय नाही, ती म्हातारी रील बघत असते, हॉरर रील दिसल्यानंतर तिला अटॅक येतो, ती मरते. मग 2 बाजूला हात असे पडतात, एक मोबाईल पडतो, दुसरा हात तांब्याला लागून ते पाणी पडतं, म्हातारी मेली. म्हणजे तेवढाच रोल होता तो. अच्छा. पण त्याच्यानंतर मग फोटो दाखवलाय तिचं, दाव, क्रियाकर्म, खोटा कावळा शिवतो, बरंच काय काय कॉमेडी पिक्चर आहे, सगळ्यांनी बघायला पाहिजे. आणि माझा अनुभव सिनेमाचा आणि एकूणच आजपर्यंत नाटक असू दे, वेब सिरीज, सगळा सिनेमा छान होता. एक गेल्या वर्षी अशुभ संकेत म्हणून वेब सिरीज शूट केली होती. त्यात मी मांत्रिक आजी होते, भूत उतरणारी दुसऱ्यांचं. आणि आता तुंबाडची मंजुळामध्ये माझंच भूत केलंय. ही गंमत आहे. वेगवेगळ्या भूमिकेतून तो आनंद आपल्याला घेता येतो, माध्यम कुठलंही असू दे. म्हणजे नाटक असू दे, मालिका, वेब सिरीज, सिनेमा, जे काय ते. बरोबर. मॅडम, ही व्यक्तिरेखा साकारताना तुम्हाला कोणती आव्हाने आणि या भूमिकांमधून एक अभिनेत्री म्हणून काय शिकायला मिळालं आपल्याला? आव्हानं म्हटली ना, तर जेव्हा आपलं त्यात कॉन्सन्ट्रेशन नसतं ना, तेव्हा ते आव्हान वाटतं. जेव्हा एखादा मजकूर समोर येतो, कुठलाही असू दे, अगदी बातमी असू दे एखादी, ती आपण नीट वाचतो तेव्हा ती बातमी आत जाते, डोक्यात घेतो आपण, मग ती दुसऱ्यांना सांगतो त्याच शब्दात. तसंच आहे स्क्रिप्ट जेव्हा समोर येते, ते कॅरेक्टर समजून घ्यायचं. म्हणजे ते 1 नाही 10 वेळा तुम्हाला समजेपर्यंत वाचलं पाहिजे. वाचल्यानंतर ते कळलं की आत गेलं की मग जेव्हा तुम्ही अभिनयातून एक्सप्रेस होता, जर ते माहितीच नसेल तर ते येणार कसं? बरोबर. माहित असल्यावर येतं. त्यामुळे तसं आव्हान नाही कधी वाटलं भूमिकेचं. आणि एवढ्या अवघड भूमिका मिळाल्या तरी कुठे. पण एक सांगते, उद्वाहन नावाचं एक नाटक केलं होतं, 2च पात्रे होतं, अभय खडपकर आणि मी, आम्ही दोघांनी काम केलं होतं. 60 पेजेस होती. 60च्या 60 पेजेस अभयची पाठ होती, मला 56 पेजेस होती, ती मी पाठ लिहिली. पाठ म्हणजे वाचून पाठ नाही, ती भूमिका माझी आहे, ती कविता मी करणार आहे. त्या कॅरेक्टरचं नाव कविता होतं, मी आहे ती कविता. तेव्हा ती कविता एक्सप्रेस होते. मग त्याच्यात एक असा सीन होता, करून दाखवू काय? हो, एखादा डायलॉग तुम्ही बोलून दाखवू. त्यात सीन असा होता की ती कुठेतरी पडून आपटून मेलीये आणि तो मृतात्मा त्या आर्ट गॅलरीत जातो. तिथे सगळी चित्र लावलेली आहेत आणि तो जो तिथला प्रमुख असतो तो तिला काही केल्या बाहेर पाठवत नाही. ती तर सांगते, माझं लहान बाळ आहे घरी, आरडाओरडा केलेला आहे जेवढा मी इथे नाही करू शकत. स्टेजवर खूप, म्हणजे त्याला मला बक्षीस मिळालं की अरे कोणीतरी दार उघडा रे, मला माझ्या बाळाला भेटू द्या, माझं बाळ घरी एकटं आहे, का तुम्ही मला सोडत नाही आहात, मला माझ्या घरी जाऊ द्या, माझ्या बाळाला घेऊ द्या. हे सगळं करताना जेव्हा ती तुमच्या आतच गेली नाही त्यातली आई, तर तुम्ही कसं बोलणार ते? आणि हे साताऱ्यात झालं नाटक, अजून सातारचे लोक आठवण काढतात. तो माझ्यासाठी मोठा पुरस्कार आहे. हा, आणि त्याचं स्त्री उत्कृष्ट अभिनयाचं बक्षीस मला मिळालं, कारण ती मेली आहे, तिचं बाळ घरी आहे, ती ऑफिसला जाताना कुठेतरी आपटून मेली, हे त्या कथानकात होतं. तो आत्मा तळमळतोय आईचा मुलासाठी. आणि ती सगळी धडपड दाखवायची होती. ते मला त्या सीन मध्ये खूप संधी मिळाली आणि मी ते करू शकले. एक ती तर्पण नावाचं नाटक, त्यात पण ती म्हातारी आहे, तिची नात असते
नातीचं लग्न झालं, तो जावई असतो लफंगा, नात जावई येतो लफंगा, याला टोपी घाल त्याला टोपी घाल, असं ते कथानक आहे. आणि ती सुद्धा सांगते, तेव्हा पण ती आजी इमोशनल हेच बोलते, अरे तुम्ही काय न्यायनिवाडे करता, तो बसलाय ना, तो बघील, त्याच्या नजरेतून कोणी सुटत नाही, लक्षात ठेवा. अरे तुम्ही किती भाकरी मोडल्यात ना, तरी तो न्याय करायचा तोच करणार आहे. तुम्ही मलाही त्रास देऊ नका, माझ्या नातीलाही त्रास देऊ नका. असं होतं ते. वा. आणि हे सगळं करताना मला ती आजी जगता आली. इकडे त्या मुलाचा आकांत दाखवताना मला ती आई जगता आली. भूमिकेतून आपण ती कॅरेक्टर जगतो. बरोबर. आणि हे सगळं करताना जो आनंद मिळतो ना, भले प्रसंग दुःखाचा आहे, पण ती भूमिका माझ्याकडून चांगली झाली, हा माझा आनंद आहे. आणि तो मी मिळवत गेले. बरोबर. मॅडम, आजची तरुण पिढी कला क्षेत्राकडे आकर्षित होताना दिसतात. या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांना आपण काय सांगाल? तरुण पिढीला एकच सांगणार, वाचन चांगलं पाहिजे, साहित्याची आवड हवी, साहित्य नीट माहिती पाहिजे. अभिनय क्षेत्र असू दे, गाण्याचं असू दे, साहित्याचं असू दे, तुमचं कुठलंही क्षेत्र असू दे, किंवा प्राध्यापक शिक्षक म्हणून शिकवायचं असू दे, साहित्याची जाण हवी, साहित्याची आवड हवी, साहित्याची माहिती पाहिजे. आणि त्यातलं ज्ञान नसेल तर आपण कुणाला काय बोलणार. बरोबर. अभिनयात सुद्धा आज जर तुम्हाला काय कळलेच नसतील अर्थ, तर तुम्ही कसं एक्सप्रेस होणार. त्यामुळे वाचन तर खूप आवश्यक. हो हो. वेगवेगळे लेखक वाचले पाहिजेत. एकाच धाटणीचा लेखक वाचून उपयोग नाही. एक पुस्तक म्हणजे तो एक विचार असतो त्याचा, ज्यांनी लिहिलं त्याचा. बरोबर. आपल्याला तो सगळ्यांना तसाच सूट होईल असं नाही. तर मुलांनी इंडस्ट्रीकडे जाताना ती सगळी तयारी ठेवायची. मुळात पहिला आपल्याकडे पैसा लागतो थोडा तरी, स्वतःचं भागवायला, नाश्ता जेवण राहणं हे सगळं. हो. आणि मग तिकडे जाऊन लगेच अपेक्षा ठेवून तुम्हाला असं कोणी देत नाही पुढके बांधून, हे पण आहे. बरोबर. तर मोठ्या अपेक्षा ठेवून इकडे येऊ नका. पण सतत ज्या क्षेत्रात तुम्ही सतत कष्ट करणार ते क्षेत्र तुमची दखल घेतं आजची उद्या. अशी मी आले, मला आता 50 वर्ष झाली कला क्षेत्रात. आज मी आकाशवाणीमध्ये, एवढा काळ लागतो. पी हळद आणि हो गोरी होत नाही, हळकुंड बाजूला ठेवून आपण गोरे होत नाही. बरोबर. हे कळायला पाहिजे. हो हो. मॅडम, या कला क्षेत्रात आपण एवढी वाटचाल केली, तर इतर महिलांना पुढे येण्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल? तसं म्हणाल तर संदेश देण्यापेक्षा मी एवढंच सांगेन की ज्यांना या कला क्षेत्रात पाय द्यायचं, कुठलंही क्षेत्र असू दे, मग संगीत असू दे, साहित्य असू दे, रंगभूमी, चित्रपट, जे असेल ते, त्याच्यात आपल्यातले आधी गुण ओळखून स्वतःसाठी खंबीरपणे उभं राहून स्वतःला वेळ देणं खूप गरजेचं आहे. साहित्य क्षेत्रातली आवड निर्माण करणं, वाचन वाढवणं. आणि मग समजा तुम्ही सिरियल, नाटक, सिनेमा जे काही बघता त्यातून सुद्धा आपण काही शिकतो, ते घेऊ शकतो. तर आधी आपली आवड ओळखून घ्यायची, स्वतःची आवड लक्षात घेऊन मग त्याच्यात कुठे मी पाय द्यायचा हे ठरवायचं. जिद्द, चिकाटी आणि न कंटाळता, मग जागरण असू दे, उपाशी राहून करणं असू दे, तुम्ही रंगदेवतेशी एकरूप राहून ते करावं लागतं. तेव्हाच काहीतरी मिळतं. बरोबर. काहीतरी म्हणजे आनंदच मिळतो. हो हो हो. त्यामुळे पैसा हे नंतर आहे, पैसा महत्वाचा आहे, पण त्याला थोडं उशिरा महत्व द्या. पहिलं आपल्यातली कला जोपासा आणि त्या कलेशी प्रामाणिक राहून तुम्ही प्रेझेंट व्हा, तेव्हा तुम्ही उभे राहणार. बरोबर. मॅडम, एखादी छोटीशी कविता सादर कराल का? कविता, मला आता ते हरिहरांनी गाणं म्हटलंय ना, ते खूप आवडलंय, तुंबाडची मंजुळा मधलं, 2च ओळी. वेड्या मनाच वेड्या मनाला वेड लागू लागलया, 2 उन्हाच्या 2 सावल्या एक होऊ लागल्या पुन्हा. वेड्या मनाच वेड्या मनाला वेड लागू लागल पुन्हा, 2 उन्हाच्या 2 सावल्या एक होऊ लागल्या पुन्हा. इतकं छान ते आवडतं गाणं. मला पूर्ण पाठ नाही झालंय, पण 2 ओळी ह्या धर्मान म्हटल्या. सुप्रिया मॅडम, कला प्रवासातील विविध अनुभव, संघर्ष, यश आणि प्रेरणादायी विचार आज आपण आमच्यासोबत शेअर केलात. साहित्य, रंगभूमी आणि चित्रपट या तिन्ही क्षेत्रात केलेले आपले योगदान निश्चितच प्रेरणादायी आहे. आपल्या पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. आज आपण येथे आलात त्याबद्दल आपलेही खूप खूप आभार. धन्यवाद.